नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवत आहे ओल्या नारळाची वडी आणि खूप सिंपल सोप्या साध्या पद्धतीमध्ये आणि मऊसूत अशा लुसलुशीत होणाऱ्या वड्या आहेत। आणि त्या कशा बनवायच्या तर अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये मी तुम्हाला आज दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर इथे मी घेतलेलं आहे 2 वाटी खोवलेलं नारळ, अर्धी वाटी साखर, 3 ते 4 चमचे दूध पावडर, इलायची पावडर आणि तूप। तर पॅन गरम करून घेतलेला आहे। आता त्यावर घालते अर्धा चमचा तूप आणि खोवून घेतलेलं नारळ घालून छान परतून घेणार आहे। इथे मी एक नारळ आणलेला होता आणि तो फोडल्याच्या नंतर चांगला खोवून घेतला। खोवल्याच्या नंतर 2 वाटी नारळ भरले आणि त्याच वाटीचं प्रमाण घेऊन मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। तुम्हाला जर साखर गोड आवडत असेल तर 1 वाटी घेतली तरीही चालेल, म्हणजेच 2 वाटी खोवलेल्या नारळासाठी 1 वाटी साखर हे प्रमाण बरोबर आहे। 3 ते 4 मिनटं छान नारळाचा किस जो आहे मी छान परतून घेतलेला आहे। आता त्यामध्ये टाकली आहे पिठी साखर। जो प्रमाण मी साखरेचं दाखवलं होतं तीच साखर मी मिक्सरला काढून घेतलेली होती। साखर छान नारळामध्ये वितळेपर्यंत परतून घेणार आहे। सुरुवातीपासून गॅस मी मध्यमच ठेवून सर्व प्रोसेस केलेली आहे। आता यावर टाकत आहे मिल्क पावडर, ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, नाही घातली तरीही चालेल। आता हे सर्व मिश्रण एकत्र एकजीव करून घेणार आहे। जोपर्यंत याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत छान परतून घेणार आहे। गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे, मोठा अजिबात करणार नाही। तर पहा, दूध पावडर आणि साखर टाकल्याच्या नंतर मिश्रण कसं सैल झालेलं आहे। तर आत्ताच आमच्याकडे लाईट गेलेली आहे, खूप डिस्टर्ब होत आहे, तरीही काही हरकत नाही, मी पुढे प्रोसेस चालूच ठेवणार आहे। तर पहा, वडीचं मिश्रण छान असं एकत्र होत आलेलं आहे, तरीही आणखीन पूर्णपणे तयार झालेलं नाही। तर असंच मी एकसारखं परतून घेणार आहे। तर पहा, या मिश्रणाचा छान असा एकत्र गोळा तयार होत आहे। तर ही एक ट्रिक आहे की वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे की नाही पाहायचं। तर आणखीन एक ट्रिक आहे, मी तुम्हाला ती दाखवते। तर हातावर असा एक छोटासा गोळा घेऊन पिठाचा छान एकत्र करून घ्यायचा, असा गोल एकत्र त्याचा गोळा तयार झाला की हे वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे असं समजायचं। तर एका पोळपाटावर मी तूप पसरवून घेतलेलं आहे आणि हे सर्व मिश्रण मी त्यावर घालून छान मिश्रण थोपवून घेणार आहे। त्याचं काय आहे ना मैत्रिणींनो, मी मिश्रण एकजीव करत असताना लाईट गेल्यामुळे इलायची पावडर घालायची राहिली, तर ती मी आता लास्टला घालणार आहे। तर इलायची पावडर पॅनमधून बाहेर काढण्याच्या आधीच इलायची पावडर घालायची आणि नंतर पोळपाटावर हे मिश्रण काढून घ्यायचं। कशावरही काढून घेऊ शकता, प्लेट घ्या किंवा पोळपाट घ्या किंवा काही असं जे पसरट भांडं भेटेल त्यावर काढून घेतलं तरीही चालेल। फक्त काय आहे ना, त्या भांड्याला तुम्ही खाली तूप लावून घ्या, म्हणजे वडी निघायला खूप सोपे जातात। तर छान असा चौकोन शेप करून घेत आहे। तर पहा, छान असं मी मिश्रण पसरवून घेतलेलं आहे। सांगितल्याप्रमाणे यावर आता टाकून घेते इलायची पावडर। मला मगाशी टाकायला मी विसरले, लाईट गेल्यामुळं खूप गोंधळ उडाला, तर म्हणून मी आत्ता टाकत आहे। तर तुम्ही मिश्रण बाहेर काढण्याच्या आधीच टाका। पाऊस जास्तच लागलेला आहे त्यामुळे लाईटीचा खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत। सारखी सारखी लाईट जाते येते, त्यामुळे रेसिपी बनवायला आज खूपच डिस्टर्ब झालेला आहे। तर काही हरकत नाही, आपली रेसिपी आता झालेलीच आहे तयार। वडीचं मिश्रण गरम असतानाच त्याचे काप करून घेणार आहे। या नारळाच्या वड्या खूप चविष्ट लागतात। दूध पावडर टाकल्यामुळे एक छान असा पेढ्यांचा फ्लेवर येतो आणि खूप स्वादिष्ट लागतात। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। जर तुम्हाला कधी ट्राय केलं नसेल दूध पावडर घातलेलं तर नक्की घालून एकदा ट्राय करा, खरंच खूप छान होतात। आणि ह्या वड्या फ्रीजमध्ये न ठेवता आरामात 2 ते 3 दिवस राहतात। तर हे छान असे काप करून घेत आहे आणि एक मी 2 ते 3 तास असंच ठेवून देणार आहे, फ्रीजमध्ये ठेवणार नाही। वरच ठेवून मिश्रण पूर्ण गार करून घेणार आहे वड्यांचं आणि नंतर वड्या काढून घेणार आहे। फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर त्यावर असं ओलसरपणा येतो, मग त्या खायला असे चिकट अशा वाटतात। तर हे मिश्रण मी 2 ते 3 तास थंड करून घेतलेलं आहे। आता याच्या वड्या काढून घेत आहे।
तर पहा कशा अलगद अशा वड्या निघालेल्या आहेत. अंधारामध्ये थापलेल्या वड्या होत्या म्हणून थोड्या अशा पातळ झालेल्या आहेत. जाडसर वड्या तुम्ही ठेवा, थापा, म्हणजे खूप छान निघतात पण. तर पहा छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत. मी तुम्हाला दाखवते. अशा मऊ लुसलुशीत वड्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आवडत असतील तर वर बदाम किंवा पिस्ताचे काप लावले तरीही सुंदर दिसतील. सणांचे दिवस चालू झालेले आहेत, तर अशा प्रकारच्या वड्या नक्की बनवा. तर पहा मस्त ओल्या नारळाच्या लुसलुशीत आणि मऊ वड्या तयार झालेल्या आहेत. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.